आज बनवूया एकदम साधी आणि सोपी रेसिपी, ती म्हणजे व्हेज फ्राईड राईस। बनवायला अगदी सोपा आणि खायला खूप चविष्ट लागतो। स्पेशली लहान मुलांना तर खूपच आवडतो। व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वात आधी तर आपण गॅसवर टोप ठेवून घेतला आहे, त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे काही खडे मसाले, त्यामध्ये दालचिनी, वेलची, लवंग, तेजपत्ता, चक्री फूल असे खडे मसाले घातले आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चम्मच तेल घालायचं आहे आणि छान पाणी 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर पाण्याचा कलर चेंज होतो म्हणून त्यामध्ये 1 चम्मच लिंबाचा रस घालायचा आहे, जेणेकरून पाण्याचा कलर परत नॉर्मल होतो। तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे खडे मसाले ठेवू शकता, नसेल आवडत तर काढून घ्यायचे आणि त्यानंतर भिजवलेला तांदूळ घालायचा। तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला, 15 मिनिटे भिजवून घेतला आणि पाण्याला छान उकळी आली की यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर भात चांगला शिजवून घ्यायचा, त्यानंतर एका चाळणीमध्ये काढायचा, जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते निघून जाईल। आता हा भात शिजवलेला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ, जेणेकरून भात अजिबातही चिकट होत नाही। भात थंड करूनच घ्यायचा, म्हणजे भात छान सुटसुटीत होतो। त्यानंतर इकडे मी एका गॅसवर कढई ठेवून घेतली आहे, कढईमध्ये घालते 2 चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे अद्रक लसूण बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे आणि छान तेलामध्ये 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती, जोपर्यंत लसूणचा कलर चेंज होत नाही आणि लसूणचा कच्चापणाही निघून जात नाही। तर चायनीज पदार्थामध्ये लसूण आणि अद्रक थोडं जास्तच वापरलं जातं, त्यामुळे इथे मी थोडं जास्तच लसूण अद्रक घेतलेला आहे। त्यानंतर छान परतलं की त्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी कांदा, तोही चिरून घेतलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। कांदाही चांगला परतला की त्यामध्ये घालायचे आहे भाज्या। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता। तर यामध्ये सर्वात जास्त तर गाजर, बीन्स आणि कोबी घातला जातो, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घाला। मी इथे बीन्स आणि गाजर घातलेला आहे आणि तेलामध्ये 3 ते 4 मिनिट छान भाज्या शिजवून घ्यायच्या आहे, जेणेकरून भाज्यांचा कच्चापणा निघून जाईल। तर या भाज्या शिजण्यासाठी यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालू। तर हे लक्षात ठेवायचं आहे की आपण आधी सुद्धा भाताला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे भाज्यांना लागणार आहे तेवढंच मीठ इथे घालायचं आहे आणि भाजी चांगली परतून घ्यायची आहे। तर अर्धा कच्च्या भाज्या चांगल्या शिजल्या की त्यामध्ये घालायचा आहे शिजवून घेतलेला भात। मस्त असे तांदूळ आपले सुट्टे सुट्टे झालेले आहे आणि थंडही झालेले आहे। आता यावरतून घालायचा आहे 1 चम्मच शेजवान फ्राईड राईस मसाला। तर तुम्ही घरगुती मसालाही यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। मी 1 चम्मच शेजवान फ्राईड राईस मसाला घालते आणि त्यानंतर 1 चम्मच रेड चिली सॉस घालायचा आहे। तर रेड चिली सॉस तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्ही किती तिखट खाताय त्यानुसार तुम्ही सॉस कमी जास्त करा। त्यानंतर 1 चम्मच सोया सॉस घातलेला आहे। आता यामध्ये घालायची आहे कांद्याची पात, जे कोवळे कांदे असतात त्याची पात कट करून घ्यायची आहे आणि त्या कांद्याची पात वरतून घालायची आहे। तर चायनीजमध्ये मोस्टली तर कांद्याची पात जास्त वापरली जाते, त्यामुळे मी इथे कांद्याची पात घेतलेली आहे कोवळ्या कांद्यांची आणि भात छान मिक्स करायचा आहे। तर भात मिक्स करताना स्टार्टिंगला तर हलक्या हाताने मिक्स करायचा आहे, म्हणजे भाताची एकही शीत तुटली जात नाही। मस्त मोकळा मोकळा आणि छान भात तयार होतो। तुम्हाला ही माझी फ्राईड राईसची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही नक्कीच करा आणि तुम्ही तुमच्या घरी आवडीने हा फ्राईड राईस बनवून खा, खूप छान लागतो। स्लो गॅसवरती 2 ते 3 मिनिट मी मस्त फ्राईड राईस मिक्स करून घेतलेला आहे। तर तुम्ही आता पाहू शकता किती छान राईस आपला तयार झालेला आहे। आता हा राईस मी तुम्हाला एका प्लेटमध्येही काढून दाखवते की कसा झाला आहे।